ठीक आहे. Okay. So this is Dr. Unde again, skin specialist from Kopargaon, and today we will discuss something about skin and good fats. त्वचा आणि त्वचा चांगली ठेवण्यासाठी किंवा निरोगी किंवा चांगली ठेवण्यासाठी फॅट्सचं महत्त्व किंवा गुड फॅट्स म्हणायचं त्याला, बिकॉज फॅट्स इज अवेलेबल इन द मार्केट आजकाल. रिफाईंड फॅट इज देअर, आणि रिफाईंड तेल जे आहे त्याचे खूप हानिकारक परिणाम आहेत. नॉट ओन्ली ऑन द स्किनवरती तर आहेतच आहेत, बट ओव्हरऑल आपल्या सगळ्या ब्रेन हेल्थ, हार्ट हेल्थ, दॅट इज अफेक्टेड बाय दिस बॅड फॅट्स. सो गुड फॅट्स कुठले कुठले आहेत? गुड फॅट्स म्हणजे दोज फॅट्स विच आर अँटी इन्फ्लमेटरी इन नेचर. त्यांनी त्वचेवरती इन्फ्लमेशन कमी होतं. असे जे फॅट्स आहेत, मेनली omega-3 फॅट्स, देन MCT, medium chain triglycerides, conjugated fatty acids in milk. मिल्क कुठलं? देशी गाईचं मिल्क. घी, प्युअर देशी गाईचं जे घी आहे, दॅट इज ऑल्सो सोर्स ऑफ गुड फॅट. देन ॲव्होकॅडो ऑइल, देन एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल किंवा एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल. दीज आर ऑल गुड फॅट्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर डे टू डे healthy diet, good for, I mean, for skin as well as heart and brain. तर मेनली त्वचेसाठी जे आहे तर प्युअर घी प्लस तुमच्या आहारात जसं साऊथ इंडिया किंवा दक्षिण भारतामध्ये घेतात तसं कुकिंगला देखील तुम्ही घाण्याचं खोबरेल तेल वापरलं तरी दॅट्स ऑल्सो गुड. प्लस हे जे तेल बिया जे आहेत, बदाम, अक्रोड, आळशी म्हणजे मला वाटतं जवस, फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, दे ऑल कंटेन गुड फॅट्स किंवा omega-3 फॅट्स. आणि ह्या गुड फॅट्स खाल्ल्याने काय होतं की त्वचेचं इलॅस्टिसिटी किंवा मॉइश्चर जे आहे ते टिकून राहतं, कोरडी पडत नाही. आणि मग कोरडी त्वचा झाल्यावर जे त्वचेचे विकार वाढतात ते शक्यतो वाढत नाही, जसे सोरियासिस, एक्झिमा. त्यासाठी गुड फॅट्स आपल्या आहारात, दररोजच्या आहारामध्ये घेणं खूप चांगली गोष्ट राहील. आणि दिस इज व्हेरी सिम्पल. म्हणजे जे पूर्वी होतं 30-40 वर्षापूर्वी आपल्या डाएटमध्ये किंवा इंडियन डाएट किंवा भारतीय जे काही डाएट होतं, आहार होता, त्याच्यात याचा समावेश राहायचा. अलीकडच्या काळात काय झालेलं आहे की बिकॉज देर इज इन्क्रीज फ्लडेड रिफाईंड प्रोडक्ट जे आहेत, रिफाईंड शुगर, रिफाईंड ऑइल, रिफाईंड फ्लोअर, हे सगळे पॅकेट फूड्समध्ये ज्या गोष्टी वापरल्या जातात आणि त्याच्यामुळे रिफाईंड ऑइलचं प्रमाण देखील आपल्या आहारात जास्त जायला लागलं आहे, अँड दॅट इज क्रिएटिंग प्रॉब्लेम्स. म्हणून आपण खास करून त्वचेसाठी जे काही इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे जे फॅट्स आहेत, ते जाणीवपूर्वक आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्युअर देशी गाईचं घी, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल, देन हे सीड्स, वेगवेगळ्या बिया जे आहेत, आल्मंड्स, वॉलनट, बदाम, अक्रोड, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस, हे, आणि खोबरं देखील खा. दॅट इज ऑल्सो वन ऑफ दिस गुड सोर्स ऑफ MCT किंवा मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स. तर याचा रेग्युलरली आपण आपल्या आहारात सेवन ठेवणे, दॅट विल हेल्प युअर स्किन मेक फ्रेश अँड यंग दिसण्यासाठी. आपली त्वचा जी आहे सतेज किंवा चांगली शाईन करण्यासाठी निश्चितपणे आपण याचा वापर, हे जे गुड फॅट्स आहेत त्याचा आपल्या आहारात घेणं गरजेचं आहे. ओके.